रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे आणि मस्त असं झणझणीत नॉनव्हेज खायचा बेत आहे, पण बाहेर जाऊन काही आणायची इच्छा नाही. घरात मात्र अंडी होती पडलेली. म्हटलं चला अंडा करी करूया. मिस्टर म्हटले छान मस्त एकदम मस्त झणझणीत कर म्हणे. ओके ठीक आहे म्हटलं. तर काय केलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये मिडियम साईजचा कांदा, अर्धा टोमॅटो घातला, 2 चमचे काळा मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पूड, 2 चमचे भाजलेलं खोबरं घातलं आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक आहेत, तुमच्या मोठ्या असतील कमी घाला. लागेल तसं पाणी घातलं, वाटण तयार करून घेतलं. वाटण बाजूला ठेवलं. कढई गॅसवर तापायला ठेवली. पाव वाटी तेल घातलं. तेल जरा जास्त वापरा. झणझणीत सणसणीत असं नॉनव्हेज खायला मजा येते. थोडीशी तरी असली तर अजून भारी वाटतं. मसाला चांगला परतवून घेतला. अगदी तेल सुटस्तोवर परतवा, म्हणजे ना तरी पण छान येईल आणि चव पण मस्त लागेल. कच्चा कच्चा असं लागणार नाही. मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काय केलं, लहान भांडंभर कोमट पाणी घातलं त्यामध्ये आणि तेवढ्याच पाण्याची इथे भाजी केलेली. ही भाजी आरामात 2 ते 3 जणांना बरोबर पुरते. आणि बघा हा मस्त परिसर तुम्हाला मी माझ्या घराच्या आजूबाजूचा दाखवला. आम्ही मळ्यात राहतो. तर चला भाजीला आता उकळी येते. तुमच्याशी बोलणं पण झालं. आता मीठ घातलं चवीनुसार. आता इथे 4 अंडी घेतली. 4 अंडी अशी अलगद फोडून घालायची बरं का. तुम्हाला जर असं नाही जमलं ना, एखाद्या वाटीत घ्यायचं आणि एक एक टाकून आणि मग सोडायचं, अलगद सोडायचं. अगदी अजिबात त्याला ढवळाढवळ करायची नाही आपल्याला. तर आता अंडी सोडून झालेली त्याच्यामध्ये आता काय करायचं, अजिबात हलवायचं नाही. गॅस चांगला मंद आचेवर ठेवायचा. भाजीला हळूहळू उकळी येऊ द्यायची. थोडीशी कोथिंबीर घालायची. अजूनही मी चमचा घातला नाही, बघू शकता. 3 ते 4 मिनटानंतर अगदी अंडी अशी मस्त सेट होऊन जातात आणि बघा अजिबात उकडायची गरज पडली नाही. चमचमीत अशी रस्सा भाजी आपली तयार झाली. सबस्क्राईब करायला मात्र तुम्हाला 100% लावेल. केलं का सबस्क्राईब? अरे वा, थँक्यू.